दुसऱ्या दिवशी तो कॉलेज समोरच्या बस स्टॉपवर उभा होता. ती आली. आणला का कालचा ड्रेस? छे हो, भिगोया धोया और चिखल गायब. अहो मग माझ्या प्रायश्चित्ताचं काय? एक कॉफी हो जाय, ॲटलिस्ट दॅट मच. चालेल. ती गाडीत बसली. आज झेन? हां, गाड्यांचा तेवढा शौक आहे मला. शोरूम आहे माझी. कधीतरी बघायला घेऊन जाईन मी तुला. यु नो, वयाच्या 11व्या वर्षी गाडी चालवायला शिकलो मी. पण लायसन नव्हतं म्हणून कंपाऊंडच्या बाहेर काढू द्यायचे नाहीत वडील. घरी येताना किती आनंदात होती मिनी. म्हणे मुलं वाह्यात असतात, स्पर्श करतात. सुयश तर किती अदबीने वागला होता. फक्त तुम्ही वरून तू वर आला होता इतकंच. आता हे रोजचंच झालं होतं. कधी कॉफी, कधी सँडविच. मिनी, तू गाडी का नाही काढत? अरे मला येते कुठे, बाबा जाम घाबरतात. एकुलती एक आहे ना मी, त्यातून धानरट, म्हणून देत नाहीत हातात. मी शिकवीन तुला. सोपे असते अगदी. लहान वयात येते पण पटकन. खरंच. ती अगदी हरकून गेली होती. मिनी, उद्या लंचला येशील माझ्याबरोबर? नाही म्हणू नकोस, नाहीतर मला फार वाईट वाटेल. लंच बिंच नको रे. ये ना, एकच दिवस. वाढदिवस आहे माझा उद्या. तिला नाही म्हणवलं नाही. त्याचं मन मोडवलं नाही. ती छान तयार होऊन गेली. छानसं गेंदेदार पिवळ्या गुलाबाचं फूल नि ग्रीटिंग घेऊन. ग्रीटिंगवर खरं तर तिला प्रिय सुयश लिहायचं होतं, पण पेन थबकलं. मग तिने लिहिलं, मित्रा, हॅपी बर्थडे, तुझी मैत्रीण मिनी. भारी कोरडं वाटतंय ग, तो सरळपणे म्हणाला. काय? हे ग्रीटिंग? प्रिय मित्रा, हॅपी बर्थडे, तुझी सर्वात प्रिय मैत्रीण मिनी, असं लिही. अरे बापरे, असं कसं? मी खरं तेच सांगतोय. मिनी, अख्ख्या जगात तू माझी सर्वात प्रिय, अतिप्रिय मैत्रीण आहेस. थँक्यू सुयश. तिचं मन थुई थुई कारंज झालं होतं आणि तिनं त्याला अगदी हव्या तशा ॲडिशन्स त्या ग्रीटिंगवर करून दिल्या होत्या. त्या सुंदर दिवशी सुयशनं तिला एक गुलाबी पत्र दिलं होतं आणि त्यात ती 3 जगप्रसिद्ध अक्षरं लिहिली होती. आय लव्ह यू.